नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासूर स्टेशन. सर्वांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. दसऱ्याच्या विजयादशमीच्या दिवशी आपण हे आपट्याचे पानं सोन्याचं प्रतीक म्हणून वाटत असतो. याविषयी अनेक दंतकथा उपलब्ध आहेत. जसे की पांडवांनी ज्यावेळेस वनवासामध्ये असताना ह्या झाडाखाली, आपट्याच्या झाडाखाली त्यांचे शस्त्र ठेवले होते. एक राजा होता. त्या राजाने त्याचे जनतेला सोनं वाटलं होतं आणि ते सोनं त्यांनी या आपट्याच्या झाडाखाली ठेवलं होतं. अशा अनेक दंतकथा आहेत. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे काही आपट्याची पानं आहेत, हे आपण सोनं म्हणून तर वाटतोच, पण याची आरोग्यदायी गुणधर्म देखील आहेत. तर तेच या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत. सर्वांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. दसरा विजयादशमी म्हणजे सत्याचा असत्यावर झालेला विजय. चला तर आता जाणून घेऊयात याचे औषधी गुणधर्माविषयी माहिती. तर याला अश्मंत कसं म्हटलं जातं? म्हणजेच याचे जे मुळं आहेत ते जमिनीवर खोल जातात आणि खोल गेल्यानंतर तिथले काही दगड आहेत, ते दगड ठिसूळ करण्याचं काम याची मुळं करत असतात. एवढी स्ट्रॉंग ती मुळं आहेत. त्यामुळे मुतखडाच्या विकारांवर, मुतखडा कोणताही मुतखडा असेल, तर त्यावर याच्या पानाचा जो काही काढा आहे, तो उपयोगी ठरणार आहे. आपल्याला वारंवार सर्दी खोकला होत आहे, तर त्यावेळेस याचे पानं जर आपण उकळून याचा काढा सेवन केला, तर आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे. त्यानंतर आपल्याला जर पचन सुधारायचं असेल, तर पचन सुधारण्यासाठी याचा जो काही रस आहे किंवा काढा आहे, ते आपली पचनशक्ती सुधारते आणि आपली भूक वाढवण्यास मदत करत असते. आपल्याला वारंवार वाताचा किंवा पित्ताचा त्रास होत असेल, तर वात आणि पित्त व्यवस्थित ठेवण्याचं काम हे आपट्याची पानं करणार आहे. आपल्याला कुठेही जखम झालेली असेल, ती जखम घालवण्यासाठी याच्या पानाचा जो काही लेप आहे, तो उपयोगी ठरणार आहे. त्वचा विकार त्यामध्ये खाज असतील, फोडं असतील, पुरळ असेल, तर कोणत्याही त्वचा विकारावर हे याचे जे काही पानं आहेत, त्याचा लेप उपयोगी ठरणार. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल, आपण सतत आजारी पडत असू, आपल्याला निरोगी राहायचं असेल, रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल, तर याच्या पानाचं, काड्याचं सेवन करा. हे होते ह्या आपट्याच्या पानाचे औषधी गुणधर्म. आपण हे आपट्याचं पान सोनं म्हणून देताना, सोन्याचं प्रतीक म्हणून देताना द्या. पण याचे औषधी गुणधर्म काय आहेत याचा व्हिडिओ देखील तुम्ही शेअर करा. आपल्याला पुन्हा विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.